जय भीम जय शिवराय. तथागत बुद्धांच्या जीवन प्रवास सिरीजच्या 6व्या भागात आपले स्वागत. जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी कोलीय गणराज्याविरुद्ध युद्ध पुकारण्यास नकार दिला तेव्हा शाक्य संघात मोठा भूकंप झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात या संघर्षाचे अत्यंत जिवंत वर्णन केले आहे. शाक्य संघाच्या नियमांनुसार बहुमताने घेतलेला युद्धाचा निर्णय प्रत्येक सदस्याला मान्य करावाच लागत होता. सेनापतींनी सिद्धार्थाला इशारा दिला की संघाचा आदेश न मानल्यास तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा तुमच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त करून त्यांना देशोधडीला लावले जाऊ शकते. संपूर्ण संसदेत शांतता पसरली होती. पण सिद्धार्थ डगमगले नाहीत. ते अत्यंत शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाले, माझा विरोध युद्धाला आहे, न्यायाला नाही. माझ्या एकाच्या गुन्ह्यासाठी माझ्या कुटुंबाला किंवा शाक्यगणाला शिक्षा होऊ नये. त्यामुळे संघाचे नियम राखण्यासाठी मी स्वतःहून देशत्याग म्हणजेच देश सोडून जाण्याची शिक्षा स्वीकारतो. हा सिद्धार्थांचा अजोड बाणा होता. आपल्या तत्वासाठी स्वतःहून हद्दपारी स्वीकारणारा हा पहिला महापुरुष होता. या निर्णयानंतर शाक्य राजवाड्यात आणि यशोधरेच्या मनात कोणती घालमेल झाली हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. हा सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी प्रबोधन विथ दिलीपजीला आत्ताच सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय.